स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? हो सर. हो. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, एक नवीन मॅट्रिक तयार केलं होतं. त्याचं माझ्याकडून लिहायचं राहून गेलं. ते तुम्हाला पाठवतो ना की 1-2 दिवसात हे. त्याच्यानंतर आपण दोन वेगळ्या प्रकारचे मेट्रिक पाहिले होते. कोणते दोन मेट्रिक पाहिले होते? सिग्मा आणि टाऊ. सिग्मा काय होता आणि टाऊ काय होता? तर वेगवेगळ्या प्रकारे डिस्टन्स मोजायचे. काय करायचे? वेगवेगळ्या प्रकारे डिस्टन्स मोजायचं. जो आधी आपण R2 वर पहिला मॅट्रिक पाहिला होता तो काय होता? रो होता. काय होतं? हे सरळ डिस्टन्स मोजलं होतं. नंतर सिग्मा, नंतर टाऊ. हे असे तीन प्रकारे तुम्ही काय केलं होतं? मॅट्रिक शोधला होता. आता आपण वेगवेगळं हे पाहिलं होतं की हे डिस्टन्स ऍक्च्युअली कसे असतात. मग मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं सर्कलची डेफिनेशन शोधायला. कोणी शोधली का सर्कलची डेफिनेशन? काय सर्कलची डेफिनेशन? It is a shape consisting of all points that given point at given distance. कन्सिस्ट ऑल पॉइंट. कसे पॉइंट? इक्वी डिस्टन्स म्हणजे सेम डिस्टन्स. सेमला मी काय म्हणतो? इक्वी म्हणतो. इक्वी डिस्टन्स फ्रॉम, मी थोडा वेळ ओरिजिन म्हणतो. काय म्हणतो? साधी डेफिनेशन करतो. सगळे पॉइंट की एका ओरिजिन पासून किंवा एका फिक्स पॉइंट पासून, ओरिजिनला फिक्स पॉइंट म्हणलं तरी चालेल, असे सगळे पॉइंट एका फिक्स डिस्टन्स पासून सेम डिस्टन्स वर आहे. आता आपण जर असं काढलं, हा जर मी ओरिजिन घेतला तर असे सगळे पॉइंट की ते एका ओरिजिन पासून किंवा एका पॉइंट पासून इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे हे सगळे पॉइंट आले असे. बरोबर? ही डेफिनेशन आहे सर्कलची. हो सर. आता माझ्याकडे मेट्रिक या प्रकारचे, मग आता मला सांगा की ही डेफिनेशन काय येईल? सपोज मी थोड्या वेळ ओरिजिन पकडतो, ओरिजिन 0-0 पकडतो. ही डेफिनेशन काय येईल सर्कलची? की एका x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 हे डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स किती पाहिजे? 1 पाहिजे. बरोबर? r स्क्वेअर असतं 1च आला. आणि मी हे जर ओरिजिन पासूनचे पॉइंट पकडले तर माझं हे इक्वेशन काय येतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 येतं. बरोबर? सर्कलचं इक्वेशन या डेफिनेशननी मी x1 y1 लाच काय म्हटलं? xy म्हटलं, आणि x2 y2 ह्या ऑर्डर पेअरला काय म्हणलं? ओरिजिन म्हटलं. x2 y2 ओरिजिन म्हणलं. तर या डेफिनेशन नुसार हे किती येईल? 1 डिस्टन्स आहे ना. आपण युनिट सर्कल काढू. हे लक्षात आलं सर्कलचं इक्वेशन या डेफिनेशननी? आता या डेफिनेशननी पहा, मॉड ऑफ x1 मायनस x2 प्लस मॉड ऑफ y1 मायनस y2 इज इक्वल टू 1. हे येईल ना डिस्टन्स. हे इक्वल, सगळ्यांचे डिस्टन्स काय पाहिजे? ओरिजिन पासून. म्हणजे याला x आणि y म्हणतो, याला 0 म्हणतो. म्हणजे मॉड ऑफ x प्लस मॉड ऑफ y इज इक्वल टू 1. हे सर्कलचं इक्वेशन झालं याच्यानुसार. आणि ह्या काय होता? मॅक्झिमम ऑफ मॉड ऑफ x1 मायनस x2 कॉमा मॉड ऑफ y1 मायनस y2. म्हणजे याच्यानुसार सर्कलचं इक्वेशन काय झालं तर पहा, हा x हा y आणि हे 0-0 म्हणजे मॅक्झिमम ऑफ मॉड x कॉमा मॉड y. हे सर्कलचे इक्वेशन झाले इक्वल टू 1. हे पहिलं झालं आपलं युज्युअल युक्लिडियन मॅट्रिक मध्ये, हे सिग्मा मध्ये झालं आणि हे टाऊ मध्ये झालं. हे लक्षात येतंय? हे लक्षात येतंय का? हो का सर. नाही?
मी काय केलंय, दिलेलं डिस्टन्स कसं मोजायचं तो फॉर्म्युला घेतला. यातला डिस्टन्स फॉर्म्युला हाय, याच्यातला डिस्टन्स फॉर्म्युला हाय, याच्यातला डिस्टन्स फॉर्म्युला हाय. आपण डिस्टन्स कसं 1 पाहिजे ना मला, म्हणजे एका फिक्स पॉईंट पासून. फिक्स कोणता पॉईंट घेतला, ओरिजिन घेतला. ओरिजिन पासून सगळे इक्वल डिस्टन्सवर, म्हणजे एक्स आणि वाय मी व्हेरी केले ना, मला व्हेरिएबल पाहिजे ते 1 डिस्टन्सवर असणारे काढले, याच्यातून 1 डिस्टन्सवर असणारे काढले, याच्यातून 1 डिस्टन्सवर असणारे काढले. हे कळलं? हो. आता मी सेपरेट लिहितो सगळं. मग आपण पाहू काय सिग्मा रो मध्ये कसं होतं, सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. सिग्मा मध्ये कसं होतं, मॉड x1 मॉड x प्लस मॉड y इज इक्वल टू 1. आणि टाऊ मध्ये कसं होतं, मॅक्झिमम ऑफ मॉड x मॉड y इज इक्वल टू 1. हे असं होतं, बरोबर. आता मी याच्या पिक्चर ड्रॉ करतो. तर हे पहिल्याची पिक्चर जर तुम्ही ड्रॉ केली तर हा काय येणार आहे, सर्कल येणार आहे 1 रेडियसचा आपलं युज्युअल. हे मला ड्रॉ करायचे. हे कसं ड्रॉ करणार, मॉड एक्स ला किती चान्सेस आहे, मॉड वाय ला किती चान्सेस आहे. मॉड एक्स काय काय असू शकतं, मॉड एक्स ची डेफिनेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 0 इज इक्वल टू -1. म्हणजे 0 याच्यात इन्क्लूड केला त्याला दोनच चान्स आहे, एक्स आणि -x. मॉड एक्स तेच असू शकतं ना. मग मी याच्या 4 केसेस करू शकतो ना, मॉड एक्स. आणि पहिल्यांदा एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह इज इक्वल टू 1. दुसऱ्यांदा एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह -x प्लस वाय इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आणि -x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे 4 पॉसिबिलिटी येतील, बरोबर. तर पहिली पॉसिबिलिटी काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 ही लाईन आली. नंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ह्या अशा 4 लाईनी आल्या, म्हणजे हे सर्कल आलं. हे सर्कल आलं. सर्कल दिसतंय का हे, पहा इथं नॉन इन्क्लुडिंग जॉमेट्रीचं महत्व म्हणजे येतं की दिलेले शेप हे असतील असते असं नाही. डेफिनेशन काय, एका सेंट्रल पासून इक्विडिस्टन्स अंतरावर. हे इक्विडिस्टन्स आला. आता पहा, हा जर पॉईंट घेतला मी हाफ आणि हाफ, आपल्या डेफिनेशन नुसार हे डिस्टन्स किती आहे, हा क्यू जर घेतला आणि हा पी हा ओरिजिन घेतला तर हे डिस्टन्स किती आहे आपल्या डेफिनेशन नुसार, ह्याच्या तुम्ही चेक करू शकता किती येतं, मॉड ऑफ हाफ मायनस 0 प्लस मॉड ऑफ हाफ मायनस 0 इज इक्वल टू किती आलं, 1 आलं. आपल्या डेफिनेशन नुसार हे डिस्टन्स 1 आहे. म्हणजे पहा याच्यातला कोणताही पॉईंट घ्या, ह्या पॉईंटचं डिस्टन्स ओरिजिन पासून किती, या डेफिनेशननी 1 आहे. म्हणजे हे सर्कल आलं. हे काय आलं, सर्कल आलं. समजलं? समजतंय का? हो सर. आता शेवटचं पाहू आपण, नेमकं शेवटचं सर्कल कसं येतं. हे पहिलं सर्कल इक्विलिब्रियम मॅट्रिकनी हे असं, शेवटचं काय येईल, आता सगळं इरेज करतो. टाऊचं सर्कल कसं आहे, मॅक्झिमम ऑफ मॉड मॉड ऑफ एक्स एक्स mod of x मॉड ऑफ, x into mod of y. बरोबर. आता मॅक्झिमम, एक तर मॅक्झिमम इक्वल टू ना, याच्यात 2 पॉसिबिलिटी, एक तर मॉड ऑफ एक्स मॅक्झिमम असेल किंवा Mod of y. मॉड ऑफ वाय मॅक्झिमम असेल, बरोबर. 2च चान्सेस आहे ना, याच्यापेक्षा काय चान्स आहे का, नाही. दोघं इक्वल पण असू शकतात, काय मॅटर नाही. पण दोघांपैकी एक मॅक्झिमम असेल किंवा दुसरा मॅक्झिमम असेल, मग ती पॉसिबिलिटी. आता मॉड एक्स म्हणजे काय, मायनस असं, आणि मॉड वाय काय, 2 पॉसिबिलिटी. ह्या लाईन काढायच्या. पहिली लाईन काय आहे, एक्स इज इक्वल टू 1. दुसरी लाईन काय आहे, वाय इज इक्वल टू 1. पुढची लाईन काय, एक्स इज इक्वल टू -1. पुढची लाईन काय आहे, वाय इज इक्वल टू -1. म्हणजे आपलं सर्कल कोणतं झालं, तर पहा हे सर्कल झालं. हे सर्कल या डिस्टन्सनी मोजलं तर हे सर्कल येणार. समजतंय? हे अंतर मोजलं, हे अंतर किती, हा पॉईंट कोणता आहे, 1 1 आहे.
आणि हा कोणता आहे 0 0. तर पहा ह्या डिस्टन्सनी काय येईल मॅक्झिमम ऑफ मॉड एक्स किती आहे 1 येईल. याचा 1 एक्स हा 1 आहे ना 1 कॉमा 1 याच्यातला मॅक्झिमम किती आला 1 आलं. हे डिस्टन्स 1 आलं. हे सगळे डिस्टन्स किती येत आहेत 1 येत आहेत. कोणताही पॉईंट घ्या याच्यावरचा हे डिस्टन्स काय येतात 1 येत आहेत. म्हणजे याचा जो हे आहे सर्कल तो असा दिसतोय. म्हणजे आपण आपल्या युजुअल जो स्क्वेअर आहे त्याला आपण सर्कल म्हणतोय. का कारण आपल्याकडं नॉन इक्लुडियन जॉमेट्री ते पॉस्युलेट सॅटिस्फाय होत नाही आणि डिस्टन्स कसंही मोजू शकतो. समजलं हे समजतंय का थोडं थोडं होप पहिला जो काढला होता तो काय होता असा होता. दुसरा जो काढला तो काय होता असा होता. आणि जो तिसरा जो काढला तो कसा होता असा होता. हा जो होता तो कशाचा होता सिग्माचा. हा जो होता तो कशाचा होता रोचा. आणि हा जो आहे तो कशाचा आहे टाऊचा. समजलं हे असे 3 सर्कल आहेत. हे तिन्हीच्या तिन्ही काय सर्कल आहे. हे थोडं लक्षात येतंय का की आपण थोडस वेगळं करतोय. थोडस काय करतोय वेगळं करतोय. हो सर समज. आता पहा आपण सर्क्युलर रिजन काढू. पुढचं एक्झाम्पल काय आपलं सर्क्युलर रिजन. 10 नंबरचं एक्झाम्पल. 3 रिजन काढायचे तेच आहे की ए हा सेट ड्रॉ करायचा आहे की असे सगळे पॉइंट घ्यायचे ओरिजिन पासून की ज्यांचं डिस्टन्स काय आहे लेस दॅन 1 आहे. आताच आपण 1 डिस्टन्स वाले काढले होते जे सर्कल काढले होते. आता काय करायचंय स्ट्रिक्टली लेस दॅन 1. दुसरा बी काढायचा आहे टाऊने हे काढायचंय लेस दॅन 1 आणि तिसरं काय काढायचंय आपलं ओरिजिनल. काय ओरिजिनल म्हणण्यापेक्षा इक्लुडियन म्हणायचं. आता ओरिजिनल वगैरे काय राहिलं नाही. तुम्ही कशात पाहताय ते महत्वाचं. इक्लुडियन इक्लुडियनचं काय आहे म्हणजे मला असा सी सेट काढायचा आहे. असे सगळे पॉइंट काढायचे पी R2 मधले की ज्यांचं डिस्टन्स ओरिजिन पासून किती आहे लेस दॅन 1 रो हे काढायचे. आता कोण काढून सांगाल का कसं येईल रिजन हे आताच ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण सगळं. काय करायचं सांगा बरं. ए हा काढायचा आहे बी काढायचा आहे आणि मला सी पण काढायचं. सी दिलेला आहे खाली. कसं काढणार एक ओरिजिन ओ पॉइंट दिलेला आहे ओ. ओ काय आहे 0 0 आहे आणि पी काय घ्यायचा आत्ताच घेतला होता. आपल्याला व्हॅरी करायचा म्हणजे तो काय घ्यायचा XY घ्यायचा. हे 2 पॉइंट दिलेले त्याच्यावरून डिस्टन्स काढायचं. कसं काढणार पुरी जागा पाहू आणि काढू तिथं आपण. ड्रॉ पण करू आपण. काय येईल पहा पहिल्यांदा काय काढायचंय ओरिजिन दिलेला आहे 0 0 आणि पी घ्यायचा. पी काय घ्यायचा XY घ्यायचा ऑर्डर पेअर कारण व्हॅरी करायचं आहे ना मला सगळे पॉइंट काढायचे. मग मला ए हा सेट काढायचा आहे. ए हा सेट काय आहे असे सगळे पी पॉइंट R2 मधले सच दॅट काय येईल डिस्टन्स पण कशाने मोजायचंय सिग्मानी मोजायचंय. कुणाचं ओरिजिन ओ आणि पी चं डिस्टन्स हे किती आलं पाहिजे लेस दॅन 1 आलं पाहिजे. आता मी एवढंच कन्सिडर करतो. तर सिग्मा ऑफ पी क्यू काय असतं मी जर P1 म्हणतो इथं थोडं हे काय असतं सिग्मा ऑफ P1 डेफिनेशन काय आहे मॉड ऑफ x1 मायनस x2 प्लस मॉड ऑफ y1 मायनस y2 असं असतं. पण आपल्या इथं एक ओरिजिन 0 0 दिलेला आहे दुसरा PXY दिलेला आहे म्हणजे एक 0 आहे एक PX आहे म्हणजे हा काय आला मॉड ऑफ x प्लस मॉड ऑफ y आला. हे लेस दॅन काय पाहिजे तुम्हाला सिग्मा ऑफ ओरिजिन ओ पी
हे लेस दॅन काय पाहिजे 1 पाहिजे. हे समजलं? हे समजलं का? हो सर. आता मगाच्या सारख्या केस काय येईल? केस एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, दोघं निगेटिव्ह दोघं पॉझिटिव्ह, म्हणजे एक्स प्लस वाय. तुम्ही एलपीपीत शिकला असाल ना, तसा रिजन ड्रॉ करायचा आहे. आता एक पॉसिबिलिटी, पुन्हा पॉसिबिलिटी काय? एक्स मायनस वाय लेस दॅन 1 मायनस एक्स मायनस वाय लेस दॅन 1. ह्या लाईन ड्रॉ करायच्या. मग याच्या यातल्या आतला पॉईंट घ्यायचा. एक्स प्लस वाय इक्वल टू 1 ही लाईन ड्रॉ करायची. तुम्ही एलपीपीत पाहिलं असेल. हे कसं ड्रॉ करायचं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 ही लाईन ड्रॉ करायची आणि त्याच्या एका साईडचा रिजन घ्यायचा. एक्स प्लस वाय इक्वल टू 1 ही लाईन ड्रॉ कशी करायची? तर एक्स हे कसं पाहता, एक्स जर 0 घेतला, तर वाय ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? एक्स जर 0 घेतला तर वाय ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? ह्या इक्वेशन मध्ये 1 यायला पाहिजे. म्हणजे पहिला पॉईंट हा आहे. आणि वाय ची व्हॅल्यू जर 0 घेतली, एक्स ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 1. 0. म्हणजे वाय ची 1 यायला पाहिजे. म्हणजे 2 पॉईंट आहे. हा 0-1 हा पहिला आणि दुसरा 1-0 हा आहे. याच्यातून जाणारी ही लाईन आहे. समजलं? ही कशी लाईन काढायची? आता याचा रिजन घ्यायचा, याच्यापेक्षा लेस घ्यायच्यात. लेस घ्यायच्यात म्हणजे काय? त्याच्यात एक तर हा पार्ट येईल किंवा हा पार्ट येईल. मग कसं डिसाईड करायचं? तर ओरिजिनची किंमत टाकून पाहिजे. ओरिजिन ज्या पार्ट मध्ये येईल तो पार्ट असेल. आता पहा, मी एक्स आणि वाय याच्या किमती ओरिजिन म्हणजे 0-0 घेतल्या. 0-0 घेतलं तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का? नाही. होतंय का? हे खालचं वरचं नाही, इक्वलचं हे हो होतंय. 0 होतंय लेस ना. मग ओरिजिन असलेल्या हा रिजन येईल, म्हणजे ह्या लाईनच्या खालचा रिजन. हे कसं ठरवलं मी? या लाईनच्या कसा खालचा रिजन हा आपल्याला हा आहे का? कारण ओरिजिन त्याच्यात आहे ना. ओरिजिन सॅटिस्फाय करतोय. ओरिजिन जर सॅटिस्फाय करत नसतं तर वरचा रिजन असता. तसं ठरवायचं. तुम्ही एलपीपीत पाहाल. पुढचं काय करणार सांगा बरं? ही लाईन ड्रॉ करायची मला. ही लाईन आधी लाईन तयार करायची. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता पहा बरं, मी एक्स इज इक्वल टू 1 घेतला तर काय येईल? याच्यात सॉरी, एक्स इज इक्वल टू 0. एकदा एक 0 घ्यायचा आणि दुसऱ्याची किंमत काढायची. एक्स इज इक्वल टू 0 घेतला तर वाय ची व्हॅल्यू किती येईल? -1. -1. म्हणजे एक्स जर 0 असेल, वाय ची व्हॅल्यू किती आली? -1. हा पॉईंट आला. पुढचं, जर मी वाय 0 घेतला तर एक्स ची व्हॅल्यू किती येईल? -1. नाही 1. 1 येईल. म्हणजे पुढचा पॉईंट काय आला? 1 हा आला. ही लाईन आली. लक्षात आलं? आणि तुम्ही चेक करू शकता, ओरिजिन टाकल्यावर हे सॅटिस्फाय होतंय. याच्यात जर ओरिजिन टाकला 0-0 तर हे सॅटिस्फाय होतं. त्याच्या म्हणजे आतला रिजन आला, इकडला रिजन आला. त्याच्यानंतर पुढचं -x + y ही लाईन काय येईल? आता मी काही सांगत नाही. हे दोघंही हे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असल्यावर ही लाईन येईल. आणि दोघंही निगेटिव्ह असल्यावर ही लाईन येईल. आणि तुम्ही जर रिजन ड्रॉ केला तर हा रिजन येईल. म्हणजे हा सर्क्युलर रिजन झाला. हा ए सेट झाला. लक्षात आलं? ए सेट कोणता झाला? त्याच्या आतला रिजन. तुम्ही यातलं कोणतंही पॉईंट घ्या, याच्यातला कोणताही पॉईंट घ्या, याचं डिस्टन्स हे लेस दॅन 1 असणार आहे या फॉर्म्युलेने. समजलं हे कसं ड्रॉ करायचं रिजन आणि कसं काढायचं? समजलं का? हे आपण ए साठी काढलं ना? हो, ए साठी काढलं आपण हे. हो कळलं. हो. आता आपण बी साठी पाहू. पॉइंट तोच आहे. बी काय होता? असे सगळे पी पॉइंट R2 या स्पेस मधले कसे की ज्यांचं डिस्टन्स हे किती असतं? लेस दॅन 1 असतं. पण डिस्टन्स कोणतं? टाऊ याने. मग टाऊ ऑफ P1Q चा फॉर्म्युला काय आहे? काय? मॅक्झिमम ऑफ max of mod of x, mod of y. बरोबर.
असं आहे. पण आपण x1 x2 पॉईंट घेतलेले, एक 0 0 आणि एक PQ आहे, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ओरिजिन आणि P किती येणार आहे? मॅक्झिमम ऑफ मॉड x, मॉड y. ह्या व्हॅल्यू जर याच्यात पुट केल्या तर, आणि हा काय येणार आहे? लेस दॅन 1 येणार आहे. का? कारण आपल्याला ह्या व्हॅल्यू काढायच्या, सॉरी ह्या व्हॅल्यू काढायच्या, टाऊ ऑफ OP लेस दॅन 1. ह्या व्हॅल्यू काढल्या. आता मला हे चेक करायचं. आता मॅक्झिमम असण्याचे चान्सेस काय आहे? एक तर मॉड x मॅक्झिमम असेल, तो जर मॅक्झिमम असेल तर किती, तो काय असेल? लेस दॅन 1 असेल. आणि मॉड y काय असेल? मॅक्झिमम असेल. तो जर मॅक्झिमम असेल तर हा काय असेल? लेस दॅन 1 असेल. आता मॉड x लेस दॅन 1, मॉड y लेस दॅन, हे दोन चान्सेस आहे. म्हणजे काय असणार आहे? x लेस दॅन 1 असेल किंवा मायनस x लेस दॅन 1 असेल. परत का? कारण मॉडच्या दोन व्हॅल्यू आहे ना, एक तर y लेस दॅन 1 असेल किंवा मायनस y लेस दॅन 1 असेल. हे असं. पण एक ह्या जर तुम्हाला लाईन काढायच्या असतील, तर ह्या रिजन काढायचे असतील, तर तुम्हाला आधी काय करावं लागेल? त्याचं हे ड्रॉ करावं लागेल, लाईन ड्रॉ करावं लागेल. मग याची लाईन काय येईल? x इज इक्वल टू 1. याची लाईन काय येईल? मायनस x इज इक्वल टू 1. म्हणजेच काय आली? x इज इक्वल टू मायनस 1. याची लाईन काय आली? y इज इक्वल टू 1. आणि याची लाईन काय आली? y इज इक्वल टू मायनस 1. मग ह्या जर लाईन ड्रॉ केल्या तुम्ही, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू मायनस 1, y इज इक्वल टू मायनस 1. आता मला ह्या लाईन ड्रॉ झाल्या, पण मला रिजन पाहिजे. मग याचा रिजन कोणता येईल पहा बरं पहिल्यासाठी. आता x इज इक्वल टू 1 ही लाईन आली, x इज इक्वल टू 1 लाईन आली. यांनी दोन पार्ट केले, एक डावीकडला केला ह्या लाईनचा आणि एक उजवीकडला केला. तर याच्यात कोणता पार्ट येईल? तर x इज इक्वल टू 0 जर घेतला तर हे सॅटिस्फाय जर करत असेल तर हा पार्ट येईल, x इज इक्वल टू 0 इथे आला, म्हणजे या लाईनच्या डाव्या साईडचा पार्ट, बरोबर. आता x इज इक्वल टू मायनस 1 लाईन घ्या, x इज इक्वल टू मायनस 1 ही लाईन घेतली, त्याचे पण दोन पार्ट आहे, उजव्या साईडचा आणि डाव्या साईडचा. पहा, मी जर 0 x इज इक्वल टू 0 घेतला तर सॅटिस्फाय होते का? हे सॅटिस्फाय होते का x इज इक्वल टू 0 घेतल्यावर? हो. होतंय. म्हणजे ह्या लाईनचा कोणता पार्ट येईल? ज्याच्यात 0 कंटेंट येतो. मग 0 कोणत्या? उजव्या साईडला कंटेंट आहे, ज्याच्या इकडला पार्ट आला. सिमिलरली ह्या लाईनचा खालचा पार्ट येईल, या लाईनचा वरचा पार्ट येईल, म्हणजे हा रिजन हा झाला. इथे चेक करू शकता. समजलं हे? हो. आता शेवटचं कोण करल? सी. सी काय आहे? असे P पॉइंट R2 मधले सच दॅट रो ऑफ OP लेस दॅन 1. आणि हे डिस्टन्स कसं आहे? मी डायरेक्ट लिहितो. हे काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस X. y स्क्वेअर लेस दॅन 1. मी याला असंच म्हणू शकतो ना, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर लेस दॅन 1. हो. बरोबर. दोन्ही साईडचा काय केला? स्क्वेअर केला. आता हे काय डायरेक्ट, हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. हे जर ड्रॉ करायचं झालं तर हा काय करायचा? इक्वल टू 1 करायचा. आणि हा काय आहे? सर्कलचं इक्वेशन. याच्या आतले पॉइंट घ्यायचे, म्हणजे हा रिजन आला. म्हणजे ए काय होता आपला? ए असा रिजन होता, बी कसा होता? चौकोन, आणि सी कसा आहे? सर्कल. समजलं हे? म्हणजे इथं तुम्हाला आज काय शिकायला मिळतंय की सर्कल हे गोल नसतात, वर्तुळ हे गोल असावं असं नेसेसरी नाहीये, नॉन इक्लुडेड जॉमेट्री. समजलं? इथून मागे तुमच्या मध्ये काय होतं की सर्कल हे काय असतात? गोल असतात. पण आज तुम्हाला असं दिसतंय की
सर्कल हे गोल नसते, तर हे डिपेंड कशावर असतं की तुम्ही डिस्टन्स कसं मोजताय त्याच्यावर असतं. हे कशावर असतं, तुम्ही डिस्टन्स कसं मोजताय. खूप समजलं असेल. थोडं समजलं का? हो सर. पाहू शकता तुम्ही हे कसं लिहिलेलं आहे. पण घेतलंय व्यवस्थित. आता इथपर्यंत कोणाला काय अडचण? ते कालचं एक्झाम सांगणार होते ना, म्हणजे करायला आवडत होतं पण आता व्यवस्थित जमलं नाही वाटत. बरोबर ते. कालचं पहा, मी पूर्ण एक्झाम्पल नाही सोडवत, पण मी माझं एम सांगतो आणि मग कसं सोडवायचं ते सांगतो. तर पहा, कालचं एक्झाम्पल काय होतं, ट्रायंगल इनइक्वालिटी दाखवायची होती. कशातली? टाऊ मधली दाखवायची होती. कशातली दाखवायची होती? टाऊ ऑफ पी क्यू लेस इक्वल टाऊ ऑफ पी आर प्लस टाऊ ऑफ आर क्यू. असं हे पाहिजे होतं ना. आता पी काय होता? x1 y1 होता. क्यू काय होता? x2 X2 y2. आणि आर X3 Y3 x3 y3 होता. आता डिस्टन्स बिटवीन पी क्यू हे काय होतं? पी क्यू आपल्या डेफिनेशन नुसार आताच पाहिले, मॅक्झिमम ऑफ मॉड ऑफ x1 मायनस x2 x2 मॉड ऑफ comma y1 minus y2 हा होता. हे काय होतं? हे झालं. हे काय होतं? मॅक्झिमम ऑफ पी आर X काय होतं? x1 मायनस minus x3 X3 आर चा पहिला कोऑर्डिनेट आणि y1 Y1 मायनस minus y3. हे काय होतं? मॅक्झिमम X3 ऑफ minus x3 घ्यायचा शक्यतो, म्हणजे हो, x1 2 घेतलं तर काही फरक पडणार नाही, पण r आहे त्याच्यामुळे x3 मायनस x2 कॉमा y3 Y3 मायनस minus y3 minus y2. y2. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. मग त्याला कसं प्रूव्ह करतो? तर पहा, मी ही लेफ्ट साइड कन्सिडर करतो. लेफ्ट हँड साइड काय आहे? मॅक्झिमम ऑफ मॉड ऑफ x1 x1 मायनस x3 प्लस x3 मायनस x2 कॉमा मॉड ऑफ y1 मायनस y3 प्लस y2 सॉरी y3 मायनस y2. हे दोन्ही साइड सारखे आहे का? हे दोघं इक्वल आहे का? हो, इक्वल आहे ना, सारखंच आहे ना. याच्यात x3 ऍड आणि सबट्रॅक्ट केलाय, त्या व्हॅल्यू सारख्याच राहिल्या. पहा, मग मी हे म्हणू शकतो ना, आता हे लेस इक्वल असणार आहे मॅक्झिमम ऑफ मॉड ऑफ x1 मायनस x3 प्लस मॉड ऑफ कालच्या ज्या प्रॉपर्टी नुसार सांगितलं त्यानुसार x2 कॉमा y1 मायनस y3 प्लस y3 मायनस y2. हे कळलं? हो. सर हे काय आहे ऍक्च्युली? हे आणि हे मोठं आहे याच्यापेक्षा, हे आणि हे मोठं आहे. मग यांचा जर मी मॅक्झिमम घेतला आणि यांचा मॅक्झिमम घेतला, ऑब्व्हियसली याचा मॅक्झिमम मोठाच असणार आहे ना. इथवर समजलं होतं? हो. आता मुद्दा राहिला कशाचा, की हा मॅक्झिमम सेपरेट कसा करायचा, एवढंच आहे ना. हा कंबाईन करून हा असं ना, तुम्हाला हे काय पाहिजे? दिस प्लस दिस पाहिजे ना. तुम्हाला काय पाहिजे? दिस प्लस दिस पाहिजे. आता मी याला शॉर्टकट मध्ये असा लिहितो, जनरलाइज करतो याला. कसं आहे पहा, मग माझं म्हणणं आहे ते बरोबर आहे का त्याचे हे करा. याच्यापेक्षा मला पुढे जायचंय. कसं जायचंय तर पहा, हा तुमचा काय आहे? मॅक्झिमम ऑफ ए प्लस बी कॉमा
सी प्लस डी. बरोबर आहे का? याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, याला डी म्हटलं. एखाद्याला आवडत असेल तर अल्फा 1, अल्फा 2, अल्फा बीटा 1, बीटा 2 असंही करू शकतो. मी असं करतो. तर मला हा लेस इक्वल काय दाखवायचा आहे? दिस म्हणजे मॅक्झिमम ऑफ पहिला ए प्लस काय दाखवायचं आहे? सी, सॉरी ए आणि सी, ए आणि सी प्लस मॅक्झिमम ऑफ बी बी डी. बी डी असं दाखवायचं. समजलं हे? माझं क्लेम इथं शिफ्ट झाला आता. हो. मग आता कसं दाखवणार? हे इरेज करतो मी. हे तुम्हाला हे कळलं, हे प्रूव्ह झालं म्हणजे आपलं प्रूव्ह झालं. इथवर होतंय क्लिअर तुमचं? हे पहा, हा ए इथं आला आणि हा सी इथं आला, म्हणजे हा ए सी घेतला आणि हा इथं आला. समजलं हे? समजलं का? हो सर. आता मी एवढं वर प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला लाईट. बाकीचं ते तुम्ही करायचं. मग पहा, पहिलं काय आहे की ए आणि सी आणि बी आणि डी याच्यातला काय मॅक्झिमम घ्यायचा विदाउट लॉस ऑफ जनरलिटी? काय काय घ्यायचं याच्यातला? ए घ्यायचा का सी मोठा घ्यायचा? तुम्ही सांगा. दोघांपैकी काय असू शकतं? ए हा मोठा आहे सी पेक्षा. आणि याच्यातलं काय घ्यायचं? बी बी हा D. मोठा आहे डी पेक्षा. डी घेऊ मोठा. डी हा मोठा आहे बी पेक्षा. म्हणजे या उजव्या साईडला काय येईल सांगा बरं? उजवी साईड काय येईल? याचा मॅक्झिमम काय येणार आहे? ए. याचा मॅक्झिमम काय ए. येणार आहे? याचा मॅक्झिमम डी. येणार आहे डी. राईट हँड साइड काय आली? ए प्लस डी आली. लेफ्ट हँड साइड काय येईल सांगा बरं? लेफ्ट हँड साइड काय येईल? लेफ्ट हँड साइडला दोनच चान्सेस आहे. कोणते चॉईसेस आहे? एक तर ए प्लस बी येईल किंवा सी प्लस डी येईल. बरोबर? तर मला काय दाखवायचे आहेत? हे दोन्ही चान्सेस याच्यापेक्षा लेस आहे. मला काय दाखवायचे? हे दोन्ही चान्सेस याच्यापेक्षा काय आहेत? लेस आहेत हे दाखवायचे. आता पहिल्यांदा पहा, ए इज इक्वल ए लेस इक्वल ए किंवा पहा मी असं दाखवतो. आपल्याकडे काय आहे? बी लेस इक्वल डी आहे. हे आहे ना? हो. दोन्ही साईडला ए ऍड केल्यावर काय फरक पडेल? नाही. नाही. हे झालं ना पहिलं ट्रू. ए प्लस बी लेस इक्वल ए प्लस डी पहिलं प्रूव्ह झालं. म्हणजे मला इन एनी केस हे लेस दाखवायचे. आता सी प्लस डी ला या, सी प्लस डी ला या. कसं करणार? आपल्याकडे आहे सी इज लेस इक्वल ए. दोन्ही साईडला डी ऍड केल्यावर काय फरक पडेल? म्हणजे हे पण ट्रू आहे. म्हणजे इन एनी केस मला काय सांगायचं? इन एनी केस याच्यातला कोणताही तुम्ही मोठा घ्या, इन एनी केस हे याच्यापेक्षा काय आहेत? लेस इक्वल आहेत. त्याच्यामुळे हे ऑलवेज काय आहेत? ग्रेटर इक्वल आहेत. हे समजलं? समजतंय का? समजतंय का नाही? काय वाटतं? इथे तुम्ही काहीही केस घ्या, कोणतीही केस घ्या तरी हे होल्ड होणार आहे. एखाद्याला वाटलं सी हा ग्रेटर इक्वल सी हा लेस इक्वल ए घ्यायचा, हे ठेवा. इथं 4 केसेस येतील. इथं काय येतील? 4 केसेस येतील. ए ग्रेटर इक्वल सी आणि डी ग्रेटर इक्वल बी असं येईल. सी लेस इक्वल ए, डी ग्रेटर इक्वल बी असं येईल. नंतर काय येईल? ए ग्रेटर इक्वल सी आणि डी लेस इक्वल बी. नंतर काय येईल? सी लेस इक्वल ए आणि ए. असं वेगवेगळ्या केसेस येतील. त्या प्रत्येक केसेसला हे ट्रू असणार आहे. याच्या मॅक्झिममचे एक तर हा चान्स आहे आणि हा चान्स आहे. कोणताही चान्स असतो तर याच्यापेक्षा तो काय असणार आहे? लेस असणार आहे. म्हणजे ती शेवटची प्रॉपर्टी काय होणार आहे? होल्ड होणार आहे. समजलं?
हो की नाही? हो सर. पुन्हा वेळ द्या आणि हे पहा, करून पहा. एक्झामला लिहायची काही गरज नाही, असं आलं तरी डायरेक्ट लिहून द्यायचं. आणखी काय अडचण इथपर्यंत झालेल्या पार्ट मध्ये? पहिल्यांदा आपलं इक्विव्हॅलन्स अँड काउंटेबिलिटी झालंय. आता आपलं मेट्रिक स्पेसच्या डेफिनेशन झालेत. आता आपण आणखी काही पाहू एक्झाम्पल मेट्रिक स्पेसच्या डेफिनेशनचे. त्यात नाहीये पण पहा. सपोज रो हा मेट्रिक आहे. काय आहे? रो हा मेट्रिक आहे. आता मी काय करतो, के रो हा डिफाईन करतो आणि के हा ग्रेटर दॅन 0 करतो. के हा काय करतो? ग्रेटर दॅन 0 करतो. तर के रो हा मेट्रिक येईल का? काय वाटतं? के रो हा मेट्रिक येईल का? के ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे कसं, रो जर मेट्रिक असलं तर टू रो मेट्रिक येईल का? रो हे फंक्शन काय आहे? एम क्रॉस एम पासून क्लोज 0 ओपन इन्फिनिटी पर्यंत. आपण एखाद्या फंक्शनला स्केलरने मल्टिप्लाय करू शकतो. टू रो हे काय येईल? तसंच येईल, एम क्रॉस एम टू क्लोज 0 इन्फिनिटी हेच येणार आहे. पण हे डिफाईन कसं करणार आहे? टू रो ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू काय असणार आहे? 2 टाइम्स रो ऑफ एक्स वाय असं असणार आहे. म्हणजे जे डिस्टन्स मोजलंय त्या डिस्टन्सला किती कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करायचं. जे डिस्टन्स आहे रोचं त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग काय वाटतं, इन जनरल के रो मेट्रिक असेल का? रो जर मेट्रिक असेल तर, के हा ग्रेटर दॅन 0 असेल तर हो असेल. आपण पाहू, आपण चेक करू. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की फॉर्म्युला कसा डिफाईन केलेला आहे. आपण इथं करू, तो डिफाईनच करू. काय आहे? के रो ऑफ, हे नवीन फंक्शन आहे एक्स वाय, पण हे डिफाईन कसं केलंय? के टाइम्स रो ऑफ एक्स वाय, म्हणजे आधी रो ऑफ एक्स वाय काढायचा. आता पहा, मला पहिल्यांदा काय शो करायचंय? M1 के रो वन ऑफ एक्स एक्स किती शो करायचंय? 0 करायचंय, डिस्टन्स बिटवीन सेम पॉइंट. तर हा कसा डिफाईन केलेला आहे? के टाइम्स रो ऑफ एक्स एक्स. आणि हा ऑलरेडी मेट्रिक असल्यामुळे हा किती आला? 0 आला. म्हणजे हा किती आला? 0 आला. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एम. म्हणजे ही पहिली प्रॉपर्टी काय झाली? सॅटिस्फाय झाली M1. समजलं हे? हो सर. हो सर. आता दुसऱ्यांदा काय करतो मी? एक्स नॉट इक्वल टू वाय घेतो. मग के रो ऑफ एक्स वाय हा काय येईल? के टाइम्स रो ऑफ एक्स वाय. आता पहा, हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे का? कारण हा मेट्रिक आहे आणि डिस्टिंक्ट पॉइंट आहे. हा ग्रेटर दॅन 0 आहे, हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे. यांचं मल्टिप्लिकेशन काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी पण काय झाली? सॅटिस्फाय झाली. तिसरी होईल का? तर पहा, के रो ऑफ एक्स वाय इज इक्वल टू के रो ऑफ एक्स वाय येईल. पण रो हा मेट्रिक असल्यामुळे तो सिमेट्री काय करतो? सॅटिस्फाय करतो. के रो ऑफ वाय एक्स विच इज इक्वल टू काय येईल? के रो ऑफ वाय एक्स. म्हणजे ही प्रॉपर्टी काय झाली? सॅटिस्फाय झाली ना, सिमेट्रिक. के रो ऑफ एक्स वाय इज इक्वल टू के रो ऑफ वाय एक्स. ती पण सॅटिस्फाय झाली. आणि ट्रायंगल इनइक्वालिटी सॅटिस्फाय होईल का? तर ती पण होईल, पण सॅटिस्फाय होईल. का? तर पहा, के रो ऑफ एक्स वाय घेतला, हा कसा डिफाईन केला? के इंटू रो ऑफ एक्स वाय. हा लेस इक्वल असणार आहे कशापेक्षा? के इंटू रो ऑफ एक्स झेड प्लस रो ऑफ झेड वाय. हा आत मल्टिप्लाय केला तर हा काय असणार आहे? के रो ऑफ एक्स झेड प्लस के रो ऑफ वाय झेड. आणि यालाच तुम्ही कसं लिहू शकता? के रो ऑफ एक्स झेड प्लस के रो ऑफ वाय झेड. त्याच्यामुळं हे काय आलं? ट्रायंगल इनइक्वालिटी आणि काय केली? सॅटिस्फाय केली. त्याच्यामुळं के हा जर ग्रेटर दॅन 0 असेल, रो हा मेट्रिक असेल, तर के रो सुद्धा काय असतो? मेट्रिक असतो. हे समजलं? हो सर. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे, सपोज काय म्हणता येईल, रो हा मेट्रिक आहे
रो हा काय आहे, मेट्रिक आहे. आता रो हा मेट्रिक आहे आणि पुढचा प्रश्न की -7 रो हा मेट्रिक येईल का? -7 रो हा मेट्रिक येईल का? हे माहिती आहे आपल्याला की हा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर मेट्रिक आहे, आपण हे प्रूव्ह केलं आताच. पण हा जर -7 असेल तर हा मेट्रिक येईल का? नाही येणार. नाही येणार. का बरं? निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह. ग्रेटर. बरोबर. डिस्टन्स कधी निगेटिव्ह असतं का? नाही. डिस्टन्स कधी नाही. निगेटिव्ह असतं का? नाही. डिस्टन्स निगेटिव्ह नसतं. -7 ने जर डिस्टन्सला मल्टिप्लाय केल्यावर जे नॉन झिरो डिस्टन्स आहे म्हणजे जे पॉझिटिव्ह डिस्टन्स आहे ते काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं, त्याच्यामुळे हा मेट्रिक येणार नाही. म्हणजे माझं स्टेटमेंट काय आहे, हे ओनली आणि ओनली ट्रू कधी आहे, की स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर. कधी ट्रू आहे, की स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तरच ट्रू आहे. निगेटिव्ह असेल तर ट्रू नाही, 0 असेल तरीही ट्रू नाही. कारण सगळं जर डिस्टन्स 0 झालं तर दोन डिस्टिंक्ट पॉईंट मधील डिस्टन्स पण काय होईल, 0 होईल. ते चालणार नाही. समजतं हे? हो आणखी एक सर. पाहू. आणखी एक एक्झाम्पल पाहू. जसं जसं आठवतंय मला तसं पाहू. रो ऑफ XY, सॉरी काय करायचं, रो हे मेट्रिक घेऊ आपण. रो हे मेट्रिक घेऊ. आता मी नवीन डिफाईन करतोय मेट्रिक. डिफाईन कसं करतो, रो1 ऑफ XY इज इक्वल टू मिनिमम ऑफ रो ऑफ XY आणि 1. हे मेट्रिक येईल का? काय वाटतं? हे कसं डिफाईन केलंय पहा. रो हा मेट्रिक आहे, ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे चारही एक्झाम काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. रो1 पण त्याच स्पेसवर मेट्रिक आहे, m क्रॉस m टू क्लोज 0 ओपन इन्फिनिटी. पण डिफाईन कसं केलंय, रो1 ऑफ XY इज इक्वल टू रो ऑफ XY हे नोन आहे आणि 1 हे नोन आहे. याच्यातलं काय करायचं, मिनिमम घ्यायचं. आता थोड्या वेळ मी काय करतो, रो ऑफ XY कोणतं मॅट्रिक घेतो, मग त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. रो ऑफ XY कोणतं मॅट्रिक घेतो, हे मॅट्रिक्स घेतो, मॉड ऑफ x मायनस y. तर मला आता सांगा बरं, रो1 ऑफ 2 आणि 100 किती असणार आहे या डेफिनेशनने? काय येईल या डेफिनेशनने? रो1 मिनिमम ऑफ 90. हा काय आहे, रो ऑफ XY. 98. रो ऑफ XY काय येईल, 98. 98, 1 हा आला. पण याच्यातला 1. मिनिमम किती आहे, 1. 1. जे या मेट्रिकनी, रो1 मेट्रिकनी 2 आणि 100 मधलं डिस्टन्स किती आहे, 1. 1. समजलं? रो1 ऑफ 0 आणि 0.5 याच्यातलं डिस्टन्स किती येईल सांगा बरं, डायरेक्ट सांगा मला. 1. किती? 0.5. ते पहा, मिनिमम ऑफ काय येईल, 0.5. याच्यातलं डिस्टन्स कसं, मॉड ऑफ x मायनस y 0.5. 0.5 आणि 1 याच्यातलं मिनिमम किती येईल, 0.5. ज्याच्यातलं डिस्टन्स किती आलं, 0.5 आलं. हा नवीन मेट्रिक म्हणजे नवीन हे फंक्शन कळलं हो का सर. नवीन? आता हे रो1 हो. मेट्रिक येईल का, हे रो1 मेट्रिक येईल का, काय वाटतं? 1 बाय 1 चेक करू आपण. M1 प्रॉपर्टी काय आहे, रो1 ऑफ XY सॉरी XN. मग हे डेफिनेशन काय आहे, मिनिमम ऑफ रो ऑफ XX. रो हा मेट्रिक आहे, ज्या अर्थी रो हा मेट्रिक आहे त्या अर्थी रो ऑफ XX किती येईल, 0. 0 येईल. म्हणजे मिनिमम ऑफ 0 आणि 1. मिनिमम ऑफ 0 आणि 1 किती येईल, 0 0. त्याच्यामुळे पहिली प्रॉपर्टी काय झाली, सॅटिस्फाय झाली. आता मी काय करतो, x नॉट इक्वल टू y घेतो. x नॉट इक्वल टू y घेतला तर रो1 ऑफ XY काय येईल,
आपली डेफिनेशन आहे मिनिमम ऑफ रो ऑफ एक्स वाय कॉमा 1. आता हा ग्रेटर दॅन 0 आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन. का? कारण रो मेट्रिक आहे, हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे आणि हा ऑलरेडी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे. ह्या दोघांचा मिनिमम सुद्धा काय येणार आहे? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 येणार आहे. म्हणजे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे. काय येईल? तो येईल. तो काय येणार आहे? हा पण स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे, हा पण स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे. त्यांचा मिनिमम सुद्धा ग्रेटर दॅन 0. मिनिमम काय असतं? एक तर हे असतं किंवा हे असतं. हा जर असला तर हा ग्रेटर दॅन 0 आहे, हा असला तरी ग्रेटर दॅन 0 आहे. मिनिमम म्हणजे काय? दोन मध्ये लहान कोणता आहे? आता हा जरी लहान असला तर हा ग्रेटर दॅन 0 आहे आणि हा जरी लहान असला तर हा पण ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे दोघांपैकी कोणी असो ती क्वांटिटी ग्रेटर दॅन 0 येते. त्याच्यामुळे मिनिमम ग्रेटर दॅन 0 येत आहे. हे समजलं? हो. तिसरी प्रॉपर्टी sir. तिसरी मी काय शो करत नाही. आपण चौथी पाहू डायरेक्ट. नोट्स मध्ये नाहीये, माझ्या नोट्स मध्ये आहे पण मग माझ्या हरवल्यात कुठेतरी. हे पहा आता तिसरी रो 1 ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय असणार आहे? मिनिमम ऑफ रो ऑफ एक्स वाय कॉमा 1. मी इथं असं म्हणू शकतो का? हा मिनिमम ऑफ रो ऑफ एक्स झेड प्लस रो ऑफ झेड वाय कॉमा 1 असेल. चालेल हे? हो. तुम्ही चेक करू शकता याच्यात आणि याच्यात. हा मोठाच असणार आहे ना, याचा मिनिमम मोठा असणार आहे, याचा मिनिमम मोठा असणार आहे. खालचीचा मोठा असेल ना, त्याच्यामुळे हे आलं. आता याच्यावरून तुम्ही डायरेक्टली असंही सांगू शकता मिनिमम ऑफ, ते तुम्ही चेक करा. आता मी नाही त्याच्यात जात. रो ऑफ एक्स झेड कॉमा 1 प्लस मिनिमम ऑफ झेड वाय कॉमा 1 हे पण तुम्ही सांगू शकता. आपण त्या डिटेल मध्ये जात नाही. हे दोघं सॅटिस्फाय होतात. म्हणजे हा रो 1 ऑफ एक्स झेड आहे आणि हा रो 1 ऑफ झेड वाय आहे. समजलं हे? ओके, तुम्ही ट्राय करा कसं येईल ते केसेस घेऊन. हे तर ऑब्वियस आहे. याच्यात याला ए म्हणायचं, याला बी म्हणायचं, याला 1 म्हणायचं. सेम तसंच करायचं. ए जर मोठा असेल तर हे मोठं येणार आहे, बी जर मोठा असेल तर हेच मोठं येणार आहे. त्या सेन्स समजलं? होप. आणखी काय आहे का? एवढेच एक्झाम्पल. इथपर्यंत कुणाला काय अडचण? नाही सर. नाही. नेक्स्ट घ्यायचं मग लिमिट चालू करायचं. चेक करतो काय राहिलंय आहे, राहिलंय का. तोपर्यंत कुणाच्या काय अडचणी असतील तर सांगा. आणखी एक घेऊ आपण. आहे का कुणाची काय अडचण? तेवढंच आहे मग. एक एक्झाम्पल घेऊ आपण. एमसीक्यूज पेपर मध्ये आपला पेपर एमसीक्यूज टाइप होणार आहे. मग नुसतं फंक्शन दिलं असेल आणि हे मॅट्रिक आहे का असं म्हणणार का ते? म्हणजे शो करायला लावणार का? शो नाही करायला लावणार. कदाचित असंही असू हाय शकतं. नाही, कदाचित असू शकतं की कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही, M1 M2 M3 किंवा मग कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते किंवा मेट्रिक आहे का किंवा मेट्रिक नाही का, असं. याच्यावर किती असे भरपूर सारे मुद्दे हे असेल. याच्यावर किती 1 ते 2 एक्झाम्पल असतील. मेट्रिक आहे किंवा नाही असं, किंवा खालीलपैकी कोणतं मेट्रिक आहे हे ओळखा.
किंवा कोणत्या स्पेसवर मेट्रिक आहे हे ओळखा, वेगवेगळं असू शकतं. याच एक्झाम्पल. आता मला हे तुम्ही शो करून दाखवायचे. लेट एम हा एनी सेट आहे, तर या एम वर दोन मेट्रिक आहे, एक आहे रो आणि एक आहे सिग्मा. हे दोन मेट्रिक आहे. एका स्पेसवर दोन मेट्रिक आहे, रो आणि सिग्मा. हे दोघं, मला सांगा बरं, रो प्लस सिग्मा हे मेट्रिक असेल का? मेट्रिक असेल का? काय वाटतं? चेक करा आणि सांगा मला कसं करायचं ते सांगा. चेक करा ना. मला हे मेट्रिक आहे का नाही हे चेक करण्यासाठी मला 4 एक्झाम्स चेक करावं लागतील, बरोबर? पहिले एक्झाम काय आहे? डिस्टन्स बिटवीन सेम पॉइंट. बरोबर, डिस्टन्स बिटवीन सेम पॉइंट. याला कसं डिफाईन करायचं, तर सेपरेट डिफाईन करायचं असं. हे डिफाईन असं करायचं. आता सांगा बरं, हे 0 असेल का? ज्या अर्थी रो आणि सिग्मा हो. मेट्रिक आहे त्या अर्थी हे किती असणार आहे? 0 असणार आहे. हे पण किती असणार आहे? 0 असणार आहे. त्याच्यामुळे हे 0 आलं. मग पहिली कंडिशन काय झाली? सॅटिस्फाय झाली. आता एक्स नॉट इक्वल टू वाय घेतो. एक्स नॉट इक्वल टू वाय घेतला, रो प्लस सिग्मा ऑफ एक्स X, कॉमा Y. वाय. हा काय येईल? रो ऑफ एक्स वाय प्लस सिग्मा ऑफ एक्स वाय, बरोबर. आता हा ग्रेटर दॅन 0 असणार आहे, कारण रो मेट्रिक आहे, ही डिस्टिंक्ट पॉइंट आहे. हा ग्रेटर दॅन 0 असणार आहे. यांची सम काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0. समजलं? हो. तिसरी प्रॉपर्टी, इज इक्वल टू काय आहे आपल्या डेफिनेशन नुसार? रो ऑफ एक्स वाय प्लस सिग्मा ऑफ एक्स वाय. आता ज्या अर्थी मेट्रिक आहे मी याला असं लिहू शकतो ना, रो ऑफ वाय एक्स प्लस सिग्मा ऑफ वाय एक्स. आणि हाच नथिंग बट काय आहे? हा. रो प्लस सिग्मा ऑफ वाय एक्स. Y. सिमेट्री प्रॉपर्टी काय झाली? सॅटिस्फाय झाली. समजलं? हो. सर. ट्रायंगल इनइक्वालिटी कशी असेल? मी आता सगळे इरेज करतो खालचं. ट्रायंगल इनइक्वालिटी रो लेफ्ट प्लस हँड काय? सिग्मा रो प्लस सिग्मा ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय एक्स असणार वाय आहे? रो ऑफ रो एक्स ऑफ वाय प्लस सिग्मा ऑफ एक्स वाय. आता कोणताही झेड पॉईंट घेतला तर काय असणार आहे? हे ग्रेटरच असणार आहे ना. याची ट्रायंगल इनइक्वालिटी आणि याची ट्रायंगल इनइक्वालिटी निगेटिव्ह तर नाहीच आहे. मी दोघातच झेड पॉईंट मध्ये घेतो. सिग्मा ऑफ एक्स झेड प्लस सिग्मा ऑफ झेड वाय असं असणार आहे, बरोबर. मी हे दोघं जॉईंट, हे दोघं आणि हे दोघं घेतो, म्हणजे हे इक्वल टू काय असणार आहे? रो ऑफ एक्स झेड प्लस सिग्मा ऑफ एक्स झेड प्लस हे काय असणार आहे? रो ऑफ झेड वाय प्लस रो ऑफ सिग्मा ऑफ झेड वाय. हे काय आहे? नथिंग बट रो प्लस सिग्मा ऑफ एक्स झेड प्लस हे काय आहे? रो प्लस सिग्मा ऑफ झेड वाय. आणि हीच झाली तुमची काय? ट्रायंगल इन, YZ. बरोबर. हीच झाली काय? ट्रायंगल इन इक्वालिटी. त्याच्यामुळे जर दोन मॅट्रिक घेतले तर त्यांचं ऍडिशन सुद्धा काय असतं? मेट्रिक असतं. त्यांचं ऍडिशन सुद्धा काय असतं? मेट्रिक असतं. समजलं हे? हो सर. सबट्रॅक्शन पण येईल का मग सर? काय वाटतं? काय वाटतं, सबट्रॅक्शन येईल का?
रफली काय वाटतं, निगेटिव्ह चालेल का? नाही. डिस्टन्स निगेटिव्ह. म्हणजे कदाचित हे जर लहान असेल, सेम पॉइंट मधलं डिस्टन्स हे लहान असेल आणि हे मोठं असेल, तर डिस्टन्स काय येईल? निगेटिव्ह येईल ना. निगेटिव्ह डिस्टन्स चालेल का? नाही चालायचं. नाही. त्याच्यामुळं ऑलवेज नाही राहणार. सिग्मा रो मायनस हे ऑलवेज मेट्रिक राहणार नाही. काही केसेस मध्ये असं असू शकतं. आता कोणत्या केसेस मध्ये असेल पहा, जर मी सिग्मा इज इक्वल टू हाफ टाइम रो घेतला तर असेल ना, म्हणजे रो मायनस हाफ टाइम्स रो या केसेस मध्ये असेल, कारण हा काही हाफ टाइम्स रो आणि हा के ग्रेटर दॅन 0 असला तर मेट्रिक आहे. पण इन जनरल नसणार आहे. इन जनरल नसणार आहे. सपोज तुम्ही सिग्मा जर 2 रो घेतला तर काय होणार आहे, रो मायनस 2 रो किती आला, मायनस रो. हे मेट्रिक नसणारच. ते डिपेंड करतं एक्झाम्पल वापर. मोस्ट ऑफ केसेस मध्ये नसणारच. समजलं? होप. इथपर्यंत कोणाला काय अडचण? आता आपण पाहू लिमिट इन मेट्रिक स्पेस. लिमिट इन मेट्रिक स्पेस. तर आधी आपण लिमिट पाहू रिअल नंबर मधलं, त्याच्यानंतर कशाला जाऊ, लिमिट इन मेट्रिक स्पेसला जाऊ. मग लिमिटची डेफिनेशन कोण सांगू शकतं का? कोणाला काय आयडिया लिमिटच्या डेफिनेशनची? रिअल नंबर मधलं आपल्याला फंक्शनचं पाहिजे आणि सिक्वेन्सचं पाहिजे, आणि ऍक्च्युली सिक्वेन्सची जी डेफिनेशन आहे ना, त्याच्यापासूनच हे आपल्याला हे झालेलं आहे, काय म्हणता येईल, मेट्रिक स्पेसची निर्मिती. ते तिथूनच त्या फ्रॅचेटला आयडिया आली होती. लिमिट मधलं डिस्टन्स नेमकं कसं असतं. आधी आपण फंक्शनचं लिमिट पाहू. लिमिट 2च असतं ना, सिक्वेन्सचं पण लिमिट शिकतो आपण आणि फंक्शनचं पण लिमिट शिकतो. मग सांगा बरं काय येईल लिमिट ची डेफिनेशन रिअल नंबरवर, सांगा. काय येईल? काय येते लिमिटची डेफिनेशन? काय असतं? सर्च करा बरं आणि सांगा मला. सर्च करा, गुगल करा, बुक मध्ये सर्च करा, नोट्स मध्ये सर्च करा, जिथं तुम्हाला सर्च करायची सर्च करा आणि सांगा मला. लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल टू फंक्शनल व्हॅल्यू. ती कंटिन्युटीची आली. मला लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजेच काय ते पाहिजे. लिमिटिंग व्हॅल्यू आणि फंक्शनल व्हॅल्यू सेम असेल तर त्याला काय म्हणायचं, कंटिन्युटी म्हणायचं ऍट दॅट पॉइंट. लिमिटिंग व्हॅल्यू त्यासाठी लिमिट गरजेचं आहे. लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय शोधा आणि सांगा. याला एकच डेफिनेशन आहे. डेफिनेशन ऑफ लिमिट रिअल नंबर मधली बरं का, म्हणजे तुम्ही इथून मागे जे शिकला आहात ती सांगा. मेट्रिक स्पेसची बघू आपण. माझं फंक्शन एफ हे आर पासून आर पर्यंत आहे, हे लक्षात घ्या. एफ हे फंक्शन तात्पुरतं आर पासून आर पर्यंत आहे. बघा
सर्च केली करा. It is the value of function approaches to the input. मला एप्सिलॉन डेल्टाच्या लँग्वेज मध्ये सांगा. तुम्ही सांगितलेली बरोबर आहे, पण एप्सिलॉन डेल्टाच्या बरं तुम्ही सांगितलेलीच घ्या. त्याच्यावरून एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशनला जाऊ, मग तिथून आपण मॅट्रिक्सच्या डेफिनेशनला जाऊ. काय नेमकं काय सांगितलं डेफिनेशन सांगा. It is the value of a function approaches to the input. त्याच्यापेक्षा आणखी मोर प्रिसाइजली सांगता येईल का, की ज्याच्यात एक्स आणि ए पण येतो आणि एफ ऑफ एक्स आणि एल पण येतो अशी. मी असं म्हणू का, व्हेन एक्स अप्रोचेस, म्हणजे इनपुटच्या जागी काय म्हणतो मी, हे म्हणतो ए. व्हेन एक्स अप्रोचेस टू ए, देन एफ ऑफ एक्स अप्रोचेस टू एल असं. म्हणजे काय, एक्स जर ए च्या जवळ जात असेल तर एफ ऑफ एक्स हा एल च्या जवळ जातो. बरोबर, हे असंच आहे ना. म्हणजे काय, ज्यावेळेस एक्स टेंड्स टू ए असतो तर एफ ऑफ एक्स हा कुठे टेंड व्हायला पाहिजे, एल ला. बरोबर, म्हणजे काय, एक्स हा ए च्या जवळ जातो तर एफ ऑफ एक्स हा कुठे जायला पाहिजे, एल च्या जवळ जायला पाहिजे. आता जवळ म्हणजे काय, जवळ म्हणजे काय, जवळ म्हणजे काय, तर एक्स आणि ए चं डिस्टन्स हे कमी असलं, म्हणजे एका ठराविक याच्यापेक्षा कमी असलं तर एफ ऑफ एक्स आणि एल चं डिस्टन्स काय असायला पाहिजे, लेस दॅन एप्सिलॉन. म्हणजे फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट. ही डेफिनेशन आहे, हीच आहे ना डेफिनेशन लिमिटची. मी व्यवस्थित लिहितो डेफिनेशन लिमिट, खूप आठवत असेल. For given epsilon greater than 0, there exists delta greater than 0 such that by mod of x minus a less than delta implies mod of f of x less than epsilon. असं पण म्हणतात किंवा असं पण म्हणतात, mod of f of x less than epsilon when, हे दोघांचा अर्थ एकच, when mod of x कधी, ज्यावेळेस mod of x minus a less than delta असेल. आपण हे काय वापरणार नाही, खालचं घेऊ आपण. दोघं सारखे, दोघांचं मिनिंग हेच आहे. आधी प्रश्न विचारला का नंतर उत्तर दिलं का, हे असं. म्हणजे काय की एफ ऑफ एक्स आणि एल चं अंतर हे फार कमी पाहिजे. कधी, ज्यावेळेस एक्स आणि ए चं डिस्टन्स काय पाहिजे, काय असेल त्यावेळेस फार कमी असेल त्यावेळेस, असं वर सांगायला गेलं तर. पण आता डिस्टन्स म्हणजे काय, आपल्याला आता वेगवेगळे डिस्टन्स, हे मॉड हे पर्टिक्युलर डिस्टन्स, मॉड हे काय आहे, पर्टिक्युलर डिस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळे डिस्टन्स मिळतात. आता म्हणजे तुम्हाला वाटलं डिस्टन्स वेगवेगळं घ्यावा तर वेगवेगळं घेऊ शकता. स्ट्रेट लाईनने घ्यायचंय, काटकोनात घ्यायचंय, किंवा टॅक्सी कॅब घ्यायचंय, किंवा आणखी काय डिस्क्रीट घ्यायचंय, काही घ्यायचंय, ते तुमचे डिस्टन्स आले. आता म्हणजे इथं आपल्याला काय करायचे, डिस्टन्स चेंज करायचे. या ठिकाणी डिस्टन्स काय करायचं, चेंज करायचं. हे कसं होतं, ऍब्सोल्यूट व्हॉल्यूमेट्रिकने डिस्टन्स होतं. जे तुम्ही आधी पाहिली होती ना, ते ऍब्सोल्यूट व्हॉल्यूमेट्रिकने डिस्टन्स होतं. आता आपल्याला डिस्टन्स चेंज करायचे. आता त्यासाठी आणखी सांगतो की नेमकं लिमिट मध्ये काय असतं. लिमिट मध्ये काय असतं, तर एक फंक्शन असतं आणि ते त्या पॉइंटला एक्झिस्ट असावं असं काय बंधनकारक नाहीये. ते ए या पॉइंटला एक्झिस्ट असावं असं काही नाही. म्हणजे त्याची फंक्शनल व्हॅल्यू मिळावी असं काही घेणं देणं नाही. ती पुढे लागती, कंटिन्युटीला लागते. म्हणजे मला इथं फक्त काय लागते, लिमिटिंग व्हॅल्यू लागते. म्हणजे एक्स टेन्स टू काय लागतो, इथं 0 लागतो, 0 असतो बरं का. मला एक्स इज इक्वल टू ए घ्यायला अलाउड नाहीये. लिमिटच्या डेफिनेशन मध्ये ही कंटिन्युटी झाली ऍक्च्युली. मला लिमिटच्या डेफिनेशन मध्ये त्या पॉइंटला जायचं नाही, मला फक्त त्या पॉइंटच्या जवळ जायचंय. म्हणजे एक्स हा ए च्या जवळ न्यायचा आहे, पण एक्स हा ए न्यायचा नाही. एक्स हा ए न्यायचा नाही, लिमिटच्या डेफिनेशन मध्ये असं असतं.
ही लक्षात आली का जुनी डेफिनेशन? म्हणजे पहा, पहिल्यांदा मला हे एफ ऑफ ए हा डिफाईन नसला तरी चालेल, एफ ऑफ ए डिफाईन नसला तरीही चालेल. मग माझं जे फंक्शन घ्यायचं मी ए सोडून घेतलं तरीही चालेल. थोडं लक्षात येतंय का लिमिटचं काय आयडिया आहे? म्हणजे मला कुठे चेंजेस करायचे कळलं का? तर मला इथं चेंजेस करायचे, कारण इथं काय आलं, डिस्टन्स आलं. इथं पण काय आलं, डिस्टन्स आलं. समजलं? समजते का? हो की नाही? हो सर. आपण आता आधी फंक्शन डिफाईन करू. तर मला एका मेट्रिक स्पेस वरून दुसऱ्या मेट्रिक स्पेस वर जायचंय, आर वर. आता आधी आपण फंक्शन डिफाईन करू, मग आपण डेफिनेशनला जाऊ. पहा, आधी फंक्शन कसं डिफाईन करू, तर दोन मेट्रिक स्पेस आहे M1 आणि M2. आता पहा, दोन मेट्रिक स्पेस आहे, दोघांवर वेगवेगळे सुद्धा मेट्रिक असू शकतात. नेसेसरी नाही की दोघांवर सेम मेट्रिक असं, वेगवेगळे असू शकतात. पहिली गोष्ट, दोन मेट्रिक स्पेस आहे. आता एफ हे फंक्शन आहे की ज्याची रेंज ही M2 मध्ये कंटेंट आहे आणि डोमेन हा काय आहे, M1 मध्ये आहे. म्हणजे हा जर M1 झाला, M1 आणि हा M2 झाला, हे एक फंक्शन आहे एफ, ती त्याची रेंज याच्यात कंटेंट आहे, ही रेंज ऑफ एफ, रेंज ऑफ एफ ही आहे. आणि याचा डोमेन काय आहे, तर डोमेन ह्या फंक्शनचा डोमेन, दोन मेट्रिक स्पेस घेतले, या फंक्शनचा डोमेन असा M1 मध्ये आहे आणि त्या याच्यात ए पॉइंट नाहीये, ए पॉइंट नाहीये. का नाहीये? कारण मला फंक्शनच्या डेफिनेशनला x इज इक्वल टू ए घ्यायला अलाउड नाहीये. मला काय घ्यावं लागेल, x च्या जवळचे पॉइंट घ्यायचे, पण x इज इक्वल टू ए घ्यायचा नाही. समजलं? समजलं का नाही? हो. एक्स एक्सेप्ट हे घ्यायचं नाही, असं फंक्शन घ्यायचं. फंक्शन कुठून कुठे घ्यायचं कळलं? कुठून कुठे घ्यायचं कळलं फंक्शन? आता आपण पुन्हा याच्यात येऊ, त्या डेफिनेशनला जाण्याचा प्रयत्न करू. लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x इज इक्वल टू l हे आहे. आता पहा, मी माझं फंक्शन कुठून कुठवर घेतो, थोडक्यात M1 पासून M2 पर्यंत घेतो. M1 वर मॅट्रिक कोणता आहे, रो 1. M2 वर मॅट्रिक कोणता आहे, रो 2. म्हणजे M1 मधलं डिस्टन्स कशाने मोजणार, रो 1 मॅट्रिकने मोजणार. M2 मधलं डिस्टन्स कशाने मोजणार, रो 2 मॅट्रिक्सने मोजणार. आता आपल्याला चेंजेस करायचे. फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट काय होतं, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन व्हेन एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा, असं होतं. आता मला सांगा बरं, इथं मला हे डिस्टन्स आहे, मला हे डिस्टन्स चेंज करायचंय का? कारण माझं डिस्टन्स हे पहिल्या मॅट्रिक मध्ये रो 1 आहे, दुसऱ्या मॅट्रिक मध्ये रो 2 आहे. मग मला रो 1 डिस्टन्स घ्यावा लागेल, म्हणजे रो 1 नी डिस्टन्स घ्यावा लागेल का रो 2 नी? इथं काय घ्यावं लागेल पहा, एक्स जर मी इथला घेतला तर एफ ऑफ एक्स कुठला असणार आहे, M2 मधला, बरोबर. मग M2 मध्ये डिस्टन्स कशाने मोजलेलं आहे, रो 2 ने. म्हणजे हे डिस्टन्स मला कशाने मोजायचे, रो 2 ने. म्हणजे सगळं मला रिप्लेस काय करायचंय, रो 2 ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा एल इज दॅन एप्सिलॉन व्हेन डिस्टन्स बिटवीन एक्स ए लेस दॅन डेल्टा. हे एक्स आणि ए, एक्स आणि ए इथं असणार आहे, त्याच्यामुळे हे डिस्टन्स कशाचं झालं, रो 1 चं झालं, रो 1 नी मोजलेलं झालं. समजलं? म्हणजे डेफिनेशन कळली ही लिमिटची.
लिमिटची हो डेफिनेशन काय सर. आहे? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट distance between f of x and L less than epsilon when distance between x and A less than delta. आपण आधी आपण बोली भाषेत सांगितलं की या x आणि A मधलं ज्यावेळेस डिस्टन्स कमी असेल त्यावेळेस f ऑफ x आणि L मधलं डिस्टन्स काय असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे असं. मग त्यालाच आपण आपल्या युजल जे आधी शिकलो एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशन मध्ये मिळालं आणि परत आपण जुन्याच डेफिनेशनला आलो. मी जुनी डेफिनेशन काय म्हणतोय? ज्यावेळेस x आणि a चं डिस्टन्स कमी असेल त्यावेळेस f ऑफ x आणि L चं डिस्टन्स काय असायला पाहिजे? आणखी कमी असायला पाहिजे. ह्या सेन्सनी रो1 आणि रो2 काय करतात? डिस्टन्स मोजतात ना दोन पॉइंट मधले. डेफिनेशन लक्षात आली? हो. कळतीये बाकीच्यांना? काय कुणाला काय डाऊट किंवा रिपीट करायची किंवा काय करायचं? ठीक आहे. इथे येलो वापरलाय आपण. सॉरी आणखी डेफिनेशन मध्ये एक डाऊट की ज्यावेळेस आपण x इज इक्वल टू a घ्यायला परवानगी नाहीये म्हणजे आपली डेफिनेशन काय राहणार आहे? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट हे महत्वाचं राहिलं माझ्याकडून सांगायचं सच दॅट रो2 ऑफ f ऑफ x कॉमा L लेस दॅन एप्सिलॉन व्हेन मी असं सांगितलं होतं ना रो ऑफ एक्स ए लेस दॅन डेल्टा. पण ज्यावेळेस मी डोमेन घेतला त्यावेळेस x इज इक्वल टू a घ्यायला अलाउड आहे का? नाही. नाही. त्यावेळेस आपण डोमेन घेतलं त्यावेळेस मी आधी सांगितलं ना x इज इक्वल टू लिमिट त्या पॉइंटला चेक करत नाही, लिमिट त्या पॉइंटच्या नेबरहुड मध्ये चेक करतात. म्हणजे x इज इक्वल टू a घ्यायला अलाउड नाहीये. मग x इज इक्वल टू a घ्यायला अलाउड नाहीये तर x इज इक्वल टू a घेतला त्याचा डिस्टन्स किती येईल? x इज इक्वल टू a दोन सेम पॉइंट मधलं डिस्टन्स किती असतं मेट्रिकने? 0. 0 असतं. म्हणजे मला x नॉट इक्वल टू a घ्यायचा आहे. म्हणजे हे डिस्टन्स मला 0 घ्यायला अलाउड आहे का? नाही. म्हणजे मला हे डिस्टन्स काय करावं लागेल? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 घ्यावं लागेल. म्हणजे ही केस पण इथं काय होईल? कव्हर होईल. ही केस इथं कव्हर झाली. समजलं? म्हणजे ही डेफिनेशन झाली. काय डेफिनेशन झाली? मग असं जर असलं तर त्याला काय म्हणतात? लिमिट f ऑफ x इज इक्वल टू ॲज x टेन्स टू a इज इक्वल टू L. म्हणजे x ज्यावेळेस a ला अप्रोच होत असेल तर f ऑफ x कुठे अप्रोच होतो? L ला. पण आता दोन मेट्रिक वेगवेगळे, पहिला मेट्रिक वेगळा आहे, दुसरा मेट्रिक वेगळा आहे. त्याच्यामुळे डिस्टन्स मोजण्याचे प्रकार वेगळे असतील ना. डिस्टन्स मोजण्याचे प्रकारही वेगळे असतील. समजलं? हे डेफिनेशन झाली मेट्रिक लिमिट ऑफ फंक्शन ऍट x ॲज x टेन्स टू a. ही डेफिनेशन झाली. ही समजली? खूप समजली असेल. आणि असं जर लिमिट एक्झिस्ट झालं तर असंच लिहायचं जसं आधी आपण लिहित होतो. आता डेफिनेशन ऑफ लिमिटच आहे. लिमिट ऑफ फंक्शन ही डेफिनेशन पाहू. ही कशासाठी पाहिजे ते सांगतो. ही ऍक्च्युली मेट्रिक स्पेस कसं तयार झालं त्याच्यासाठी, मेट्रिक स्पेस सुचलं कसं त्यासाठी आपण पाहू. लिमिट फंक्शनची एखादी सिक्वेन्स आहे, सपोज सिक्वेन्स एक्सएन आहे. एक्सएन ही सिक्वेन्स आहे. कशातली आहे? EM या सेट मधली म्हणजे मेट्रिक स्पेस मधली सिक्वेन्स आहे. आपल्याला नंतर डिटेल पाहिजे पण आपण वर पाहू की हे आलं कसं. आता आपली सिक्वेन्स सपोज माझं सिक्वेन्स एक्सएन आहे रिअल नंबर मध्ये, तर याचं लिमिट कसं असतं? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इज इक्वल टू x. याची डेफिनेशन काय आहे? तर फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट नॅचरल नंबर n such that mod of xn minus x less than epsilon for all n greater equal capital N. ही डेफिनेशन आहे. म्हणजे काय? ज्यावेळेस एप्सिलॉन कोणताही घ्या तर असा मला n मिळतो की
ह्या एक्सएन आणि एक्सचं डिस्टन्स लेस दॅन एप्सिलॉन आहे. कोणासाठी? हे जे कॅपिटल एन जो मिळाला आहे त्याच्या पुढच्या सगळ्या याच्यासाठी. म्हणजेच काय, कॅपिटल एनच्या पुढचा कोणताही स्मॉल एन घ्या तर त्याचं एक्सएनचं आणि एक्सचं डिस्टन्स काय मिळणार आहे? लेस दॅन एप्सिलॉन मिळणार आहे. पण आता इथं परत पहा, हे डिस्टन्स म्हणजे काय, तर आपण इथं काहीही रिप्लेस करू शकतो. इथं काहीही रिप्लेस करू शकतो. मग याची डेफिनेशन काय येणार आहे? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबरला आपण आय वापरलेला आहे. सच दॅट, आता ह्याला काय वापरणार आहे? रो वापरणार आहे. एम हा एकच मेट्रिक दिलाय त्याच्यामुळे रो डिस्टन्स बिटवीन एक्सएन आणि एक्स, एक्सएन आणि एक्स हे काय असेल? लेस दॅन एप्सिलॉन असेल फॉर ऑल एन ग्रेटर इक्वल एन साठी. ही झाली. ऍक्च्युली इथून फ्रॅचेटला इथं डाऊट वाटला की हे डिस्टन्स स्टेटस काय घ्यायचं. इथं त्यांनी वेगवेगळे डिस्टन्स घेतले आणि त्याच्यावरून ह्या मॅट्रिक्सचा जन्म झाला. हे ज्यावेळेस नॉन इक्लुडिंग जॉमेट्री होती ना, तयार होत होती ना, त्याच्या इनिशियल स्टेजच्या ह्या गोष्टी इथून ते तयार झालेलं आहे. थोडी आयडिया लक्षात आली? तुम्ही ह्या डेफिनेशन पहा व्यवस्थित. इथं एच वापरलाय आपण, डेल्टा वापरतो, एप्सिलॉन डेल्टा. सिक्वेन्शियल मॅट्रिक्स स्पेस म्हणजे काय असणार आहे सांगा बरं. उद्याच्या लेक्चरला होमवर्क देतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा काही करा. रिअल नंबर मधलं तुम्हाला काय काय वाचायचं ते सांगतो. काय वाचायचं? पहिलं आहे लिमिट ऑफ फंक्शन. रिअल नंबर मध्ये वाचा, मॅट्रिक्स स्पेस मध्ये वाचू नका. दुसरं काय? लिमिट ऑफ सिक्वेन्स इन आर. पुढचं काय? सिक्वेन्स इन मॅट्रिक्स स्पेस काय असणार आहे? आधी 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 हे करा, सिक्वेन्स इन आर. त्याच्यानंतर चौथं सिक्वेन्स इन मॅट्रिक्स स्पेस. याच्या डेफिनेशन तुम्ही उद्या पाहून याच्यात आणखी काय आहे का पाहतो पाहण्याजोगं. एवढंच पहा डिटेलमध्ये पाहू. त्याच्यानंतर आपण काही प्रॉपर्टी पाहू लिमिटच्या. लिमिट सिक्वेन्स म्हणजे कॉन्व्हर्जंट कधी असतं, काय असतं ते पाहू. एवढं नेक्स्ट लेक्चरला येताना पाहून यायचे सगळ्यांनी. वाटलं तर लिहून याच्यावर पण टाकू शकता, ग्रुपवर पण टाकू शकता. स्क्रीनशॉट काढले सगळ्यांनी? हो सर. ग्रुपवर टाकून द्या वाटलं तर, क्रॉप करून तेवढं.